पूज्य भदंत धम्मबोधीजी थेरो अखिल भारतीय भिक्खू संघ औरंगाबाद जिल्हा शाखाचे ते सचिव आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र अखिल भारतीय भिक्खू संघाची जी काही औरंगाबाद जिल्ह्याची बॉडी आहे ते भंतींच्या अतिशय मार्गदर्शनाखाली ते कार्यकर्ते आहे। भंतींचं या बॉडीवर फार बारकाईने लक्ष असते। ते स्वतः सचिव आहेत त्या शाखेचे आणि म्हणून पूर्ण जिल्ह्याचा कारभार भिक्खू संघाचा त्यांच्याकडे आहे। मी भंते धम्मबोधीजी थेरो यांना सूचना करतो। आपणा सर्वांच्या वतीने विनंती आहे की आजच्या या 21व्या विशाल बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं जमलेल्या तमाम बौद्ध उपासक उपासिकांना या ठिकाणी 2 शब्द पर मार्गदर्शन करावं। मी आदरणीय हाती आंबेरे साहेबांना सूचना करतो की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला चेअरवरती येऊन बसावं। सुखा संघस्स सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध ज्या तथागतांनी संपूर्ण मानवाच्या दुःखमुक्तीसाठी ज्या सद्धम्माची निर्मिती केली असा सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी 21व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भदंत राष्ट्रपालजी महास्तवीर पूजनीय भदंत इंदवनजी महास्तवीर ज्यांच्या परिश्रमामुळे ज्यांच्या मेहनतीमुळे गेल्या 21 वर्षापासून धम्मदान तुम्हा सर्वांना प्राप्त होत आहे असे या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक आयोजक पूजनीय भदंत यस प्रज्ञाबोधीजी महास्तवीर आदी स्टेजवरील संपूर्ण पूजनीय भिक्खू संघांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आपण सर्वजण सकाळपासून वेगवेगळ्या विषयावरती धम्मदेशना श्रवण करत आहात। काही लोक सकाळपासून बसलेले आहेत, काही लोक दुपारी आले, परंतु काही लोक आले आणि काही लोक गेले। धम्मदेशना आपण जेव्हा श्रवण करत असतो तर काही गोष्टी आपण गांभीर्यपूर्वक लक्षामध्ये घेतल्या पाहिजे। खरं तर आता सध्या जे तुम्ही धम्मदेशना श्रवण करत आहात विशेष रूपाने त्या धम्मदेशनेमध्ये तुमचं लक्ष नाहीच आहे, कारण तुमच्या हातामध्ये आता सध्या खीर आहे। खीर हातामध्ये असल्यामुळे तुमच्या जिभेवर सध्या खिरीचा गोडवा आहे की नाही। सुजाता मातेने खीर दिली भगवंताला, त्यांना ज्ञान प्राप्त झालं
तर तुम्ही खीर खाल्ली तर जरा बुद्धी येऊ द्या तुम्हाला धम्मदेशना श्रवण करण्याची, आहे की नाही? म्हणजे त्या खिरीचा लाभ तरी होईल. हरकत नाही, 2 मिनिटांमध्ये आपण ती खीर म्हणजे ग्रहण करू शकता, कारण बराच वेळ झालेला आहे. आपल्याला सुद्धा कदाचित जे भोजन केलं नसेल त्यांना भूक सुद्धा लागली असेल, परंतु ही जी संधी आहे, ही जी वेळ आहे, पुन्हा येणार नाही. या ठिकाणी बसून तुम्हाला धम्मदेशना श्रवण करण्यासाठी 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आणि त्यामुळे हा जो आपला वेळ आहे, भगवंत असे म्हणतात की कालेन धम्म सवनम एतं मंगलमुत्तम. काळाला अनुसरून त्याला भगवंतानी कालयुता असं म्हटलेलं आहे. जो मनुष्य कालयुता जाणतो, काळ जाणतो, तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करत असतो. ज्याला काळ आणि वेळ जाणता येत नाही, जो मनुष्य काळ आणि वेळेला समजून घेत नाही, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वी कधी होऊ शकत नाही. कारण वेळ जाणणे, काळ जाणणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. जसा एखादा कुशल शेतकरी काळाला आणि वेळेला जाणतो, ज्याला कुशल शेतकरी असं म्हटलं आहे, तो कुशल शेतकरी जेव्हा योग्य वेळ, योग्य प्रसंग पाहून आपल्या शेतामध्ये बी पेरत असतो आणि योग्य काळ आणि वेळ जाणल्यामुळे तो चांगल्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये यशस्वी सुद्धा होतो. एखादा विद्यार्थी काळ आणि वेळ जाणतो आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतो, तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो. सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंत असे म्हणतात की काळ जाणणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हा जी काळ, हा जो वेळ आपल्याला मिळालेला आहे, तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. आजची ही माघ पौर्णिमा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आज या पौर्णिमेच्या मंगलमय दिनी भगवंताचा श्रेष्ठ असा उपदेश तुम्हा लोकांना श्रवण करण्याची संधी मिळत आहे. अनेक लोकांनी सकाळी उपोषणशील सुद्धा धारण केलं असेल. कोणी कोणी उपोषण घेतला, हात वर करा बरं. म्हणजे 2-4 लोक आहेत ज्यांनी उपोषण घेतलेला आहे. मग तुम्ही खीर घेतली का? आता ज्यांनी उपोषण धारण केलं आणि खीर घेतली तर समजा गेलं मग ते पाण्यात. उपोषण घेतलं ना, अष्टशील धारण केलं. आज पौर्णिमा असल्यामुळे थोडक्यामध्ये शिलाचं महत्व हे सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं शिलाचं महत्व सांगत असताना आपण वरवर म्हणजे पंचशिलाला जाणतो, आपण वरवर पंचशिलेला समजून घेतो. वंदनेमध्ये नेहमी आपण पंचशील ग्रहण करतो, कार्यक्रमामध्ये पंचशील ग्रहण करतो, परंतु पंचशील जाणत असताना, समजून घेत असताना त्याचा मतित अर्थ जर आपण जाणून घेतला नाही, आपण समजून घेतला नाही, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत नाही. जर सुरुवातीला एक भंतेजी बोलत असताना बोलले की भगवंताच्या काळामध्ये धम्मदेशना केल्याबरोबर, ऐक ना, साहित्यामध्ये आपण वाचतो, आपण साहित्याचे काही सन्मान्य उपासक वाचक आहेत, तर वाचत असताना आपण बघतो की भगवंताने उपदेश दिला, तो व्यक्ती श्रोतापन्न झाला,
सकृतागामी झाला, अनागामी झाला, काही काही अनंत झाले. असं भगवंताची धम्मदेशना दिल्याबरोबर साहित्यामध्ये असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. जर भगवंताची धम्मदेशना एवढी कल्याणकारी आहे, एवढी सहज फळ देणारी आहे, तर ते फळ, ते सुख, त्या सुखाची अनुभूती आपण का घेऊ नये? आपल्याला ती का प्राप्त होऊ नये, का प्राप्त होत नाही, याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. कारण भगवंताचा सद्धम्म हा चिरन तिठंतु सद्धम्मो, सदा सर्व काळ समान रूपाने भगवंताचा धम्म हा फळ देणारा आहे. सदा सर्व काळ या सृष्टीमध्ये भगवंताचा सद्धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देत असतो. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा हे 4 फळ प्राप्त करणारे लोक होते. आजही वर्तमान काळामध्ये सुद्धा आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहेत. आणि त्यामुळे ती गोष्ट, ते सील, ते फळ आपल्याला सुद्धा प्राप्त व्हावं, आपण सुद्धा त्या सुखाची अनुभूती घ्यावी, याचं आपण चिंतन मनन केलं पाहिजे. शीलाचं अनुसरण करत असताना आपण जाणलं पाहिजे की शील कसं पालन करावं. बाबासाहेब असं म्हणतात की माझं शील मजबूत आहे, ऐक ना, माझं शील मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं शील मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, म्हणून मी तुम्हाला बुद्धाचा सद्धम्म देत आहे. बाबासाहेब असं म्हणतात की माझं शील एवढं पवित्र आहे, निष्कलंकित आहे, अगदी धुतलेल्या तांदळासारखं. ज्याप्रमाणे धुतलेला तांदूळ अत्यंत पांढरा शुभ्र असतो, अगदी तशा प्रकारे माझं शील आहे. माझ्याकडे बोट दाखवण्याची कुणाची हिंमत होणार नाही, एवढं आत्मविश्वासपूर्वक बाबासाहेब आपल्या शीलाबद्दल ग्वाही देतात. भगवंत शीलाबद्दल सांगत असताना असं म्हणतात की जो शीलवान मनुष्य आहे, जो सदाचारी मनुष्य आहे, जो नीतिवान मनुष्य आहे, तो कुठल्याही परिषदेमध्ये जाओ, मग ती ब्राह्मणांची परिषद असो, ती क्षत्रियांची परिषद असो, ती वैश्यांची परिषद असो, किंवा ती शूद्रांची परिषद असो, तो कुठल्याही परिषदेमध्ये जरी गेला असेल तर सन्मानपूर्वक ताठ मानेने तो त्या परिषदेमध्ये जातो, उठतो, बसतो. म्हणजे एवढा सन्मान त्याला त्या शीलामुळे प्राप्त होत असतो. मग शील कसं असावं, शील कशा प्रकारे धारण करावं, शीलाचं अनुसरण कसं असावं. करणीय व्यक्त सूत्रामध्ये भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे एकुलती एक माता आहे, ज्या मातेला एकुलता एक पुत्र आहे, एका मातेला एकुलता एक मुलगा आहे, दुसरी तिला संतती नाही आहे. एकुलता एक मुलाची माता आपल्या मुलाचा ज्या पद्धतीने, ज्या काळजीने सांभाळ करते, एका मातेला जर एकच पुत्र असेल तर बघा तो किती लाडामध्ये असतो. त्याच्या सर्व प्रकारचे लाड पुरवले जातात, त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या जातात. त्याने फक्त एखादी वस्तू मागावी, त्याला लगेच दिली जाते. आणि मग कधी कधी असं म्हटलं जातं, ऐक ना, व्यवहारामध्ये असं म्हणतो एकुलता एक आहे म्हणून हा लाडाने काय झालं, वाया गेला. लाड त्याचा करतो आपण, म्हणजे लाड लोक करतात, त्याच्या इच्छा पूर्ण करतात आणि मग तो अन्य मार्गाचं अनुसरण करतो किंवा वाईट मार्गाला लागतो आणि सहज म्हणतो आपण की लाडाने हा वाया गेला. शीलाचं अनुसरण करणारा व्यक्ती, भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे सदाचार युक्त आचरणाने एखादी माता आपल्या मुलाचा ज्या पद्धतीने सांभाळ करते, अगदी तशा प्रकारे आपण आपल्या शीलाचा सांभाळ करावा. दुसऱ्या बाजूने एका ठिकाणी भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्याला 2 डोळे आहेत, आपल्याला ज्याप्रमाणे 2 डोळे आहेत,
आणि एखाद्या व्यक्तीला एकच डोळा असावा, एखाद्या व्यक्तीला एकच डोळा असावा, तर एक डोळा असणारा व्यक्ती त्या एका डोळ्याची जेवढी काळजी करतो, जेवढा सांभाळ करतो, जेवढी निगा राखतो, अगदी तशा पद्धतीने आपण आपल्या शीलाची निगा राखली पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला एक हात आहे, एका हाताने तो सर्व कार्य करतो आणि त्या एका हाताचा तो योग्य प्रकारे सांभाळ करतो, त्याची काळजी घेतो, अगदी तशा प्रकारे आपण शीलाची काळजी घेतली पाहिजे, शीलाला धारण केलं पाहिजे. म्हणजे शील एवढं अत्यंत महत्वपूर्ण आहे. बरं, शील का पालन करावं, शीलाचं का अनुसरण करावं, शील पालन केल्यामुळे काय लाभ होतो, तर भगवंत असे म्हणतात की चार गोष्टी आपल्याला शील पालन केल्यामुळे प्राप्त होत असतात. चार गोष्टी. शील तुम्हा सर्वांना माहित आहे, प्राण्यांची हिंसा न करणे, ऐक ना, पहिलं शील चोरी न करणे, दुसरं शील कुठल्याही प्रकारे व्यभिचाराची भावना म्हणजे अकुशल भाव आपल्या चित्तामध्ये न उत्पन्न करणे, तिसरं शील खोटं न बोलणे, निंदानास न करणे, चाडी चुगली न करणे, व्यर्थ बडबड न करणे, कुठल्याही प्रकारच्या नशीपतन न करणे, नशिले पदार्थ सेवन न करणे. हा शीलाचा अर्थ, मतित अर्थ आपण जाणत असतो. पण शील पालन केल्यामुळे आपल्याला काय लाभ होतो. माता विशाखेचं नाव आपण ऐकतो. चार गोष्टी भगवंत असे म्हणतात की शीलाचं पालन केल्यामुळे चार गोष्टी माणसाला प्राप्त होतात. एक आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. ह्या चार गोष्टी शीलाचं अनुसरण केल्यामुळे मनुष्याला प्राप्त होत असतात. मनुष्याला आयुष्याचा लाभ होतो. शीलाचं अनुसरण केल्यामुळे मनुष्याला आयुष्याचा लाभ होत असतो, दीर्घ आयुष्य. भगवंत असे म्हणतात की आरोग्य परमा लाभा. आरोग्य हे सर्वात मोठं मनुष्याचं हा लाभ आहे, हे धन आहे. कारण आरोग्य प्राप्त होणे, आरोग्य आपल्याला मिळणे, आरोग्य संपादन करणे हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आता कोरोनाचा काळ आहे, म्हणजे कोरोनाच्या या वातावरणामध्ये सर्वात जास्त जर गरज कशाची असेल तर ते म्हणजे आपलं आरोग्य सांभाळण्याची. मग आरोग्य सांभाळण्यासाठी आपण मास्क लावतो, आरोग्य सांभाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करतो. आरोग्य सांभाळण्यासाठी चांगलं आता लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांनी चांगलं करून खाल्लं, आहे ना, आरोग्य मिळावं. आरोग्य हा मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा लाभ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि हे आरोग्य आपल्याला शीलाचं अनुसरण केल्यामुळे, शीलाचं पालन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आरोग्याचा लाभ होऊ शकतो, आरोग्याचा लाभ होत असतो. म्हणून शील धारण करणे म्हणजे आपलं आयुष्य वाढवणे. प्रत्येक मनुष्य हा जरी मरणधर्मी असेल, प्रत्येक मनुष्य हा मरणधर्मीय जरी असेल तरी कुठल्याही मनुष्याला मी मृत्यूला प्राप्त व्हावं, मी मरावं असं कुठल्याही मनुष्याला वाटत नाही. त्याने कितीही जरी आयुष्य जगलं असेल तरी सुद्धा त्याला असं कधीच वाटत नाही की मी मृत्यूला प्राप्त व्हावं, अधिक आपण जगावं, अधिक आपण जिवंत राहावं असं प्रत्येक मनुष्याला वाटतं. आणि तो मनुष्य तशा प्रकारची इच्छा धारण करत असतो. भगवंत असे म्हणतात की शीलवान मनुष्य हा आरोग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असतो. भगवंताच्या काळामध्ये सरासरी आयुमान 120 वर्षाचं होतं. म्हणजे 120 वर्षाचे सरासरी मनुष्याचं आयुमान होतं. आज घडीला जर आपण बघितलं असेल तर 60 ते 70 वर्षाचं आयुमान आपल्याला पाहायला मिळतं. बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की जे 120 वर्षापर्यंत उपासक जीवन जगले होते. त्यापैकी विशाखा मातेचं उदाहरण आपण बघूया की शील पालन केल्यामुळे, शीलाचं अनुसरण केल्यामुळे, उपोषण धारण केल्यामुळे, आठ शीलाचं पालन केल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे आरोग्य म्हणजे वर्ण, सुख, बल कशा प्रकारे प्राप्त होते या छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळेल. माता विशाखेचं जर चरित्र जर आपण बघितलं असेल, माता विशाखेबद्दल जर आपण बघितलं असेल, माता विशाखा म्हटल्याबरोबर किंवा अनाथ पिंडक म्हटल्याबरोबर त्यांचं संपूर्ण चरित्र आपल्या समोर आलं पाहिजे.
कारण माता विशाखेला भगवंताने स्वतः तिचा गुणगौरव केला. भगवंताने स्वतः असं म्हटलं आहे की माझ्या दानदात्या उपासिकेमध्ये माता विशाखा ही सर्वश्रेष्ठ आहे, जिला महा उपासिका म्हणून भगवंताने पदवी दिलेली आहे. अनाथ पिंडक हा उपासकांमध्ये भगवंत असे म्हणतात की हा अनाथ पिंडक हा महाउपासक आहे. मग ही पदवी हा गौरव कशामुळे प्राप्त झाला तर त्यांनी केलेले जे कुशल कर्म आहे, त्यांनी केलेले जे पुण्यकर्म आहे, त्या पुण्यकर्माच्या आधाराने, त्या पुण्यकर्माच्या बलाने त्यांना त्या गोष्टी प्राप्त झाल्या. माता विशाखेबद्दल जर आपण जाणलं, आपण बघितलं तर माता विशाखेचं जे अभिमान आहे म्हणजे आयुष्य आहे, 120 वर्षाची माता विशाखा त्या ठिकाणी जीवन जगली होती. विशेष रूपाने महिला अधिक असल्या कारणाने म्हणजे आपण शिलाचं अनुसरण करतो तर मग आपला लाभ काय होतो. शिलाचं अनुसरण केल्यामुळे नेहमी देशनामध्ये आपण सांगतो की शिलाचं अनुसरण केलं पाहिजे, दान कर्म केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. कारण बुद्धाच्या सद्धर्मामध्ये 3 गोष्टी आहेत, दान, शील आणि प्रज्ञा. या 3 गोष्टीच्या व्यतिरिक्त भगवंताने अन्य काही शिकवलं नाही आहे. केवळ या 3 गोष्टी शिकवल्या आहेत, दान, शील आणि प्रज्ञा. म्हणजे दान कर्म करणे, शिलाचं अनुसरण करणे आणि प्रज्ञेला जाणणे, प्रज्ञेचा अभ्यास करणे, त्याचं चिंतन मनन करणे हे तथागतांनी 45 वर्षापर्यंत शिकवलेलं आहे. मग आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा शिलाचं अनुसरण करत असतो तर त्या 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. त्या 4 गोष्टी माता विशाखेला कशा पद्धतीने प्राप्त झाल्या. वयाच्या 7व्या वर्षी जेव्हा ती आपल्या आजोबासोबत म्हणजे पहिल्यांदा विहारामध्ये जात असते, पहिल्यांदा वयाचं 7वं वर्ष, वयाच्या 7व्या वर्षी जेव्हा ती पहिल्यांदा विहारामध्ये जाते, भगवंत तिच्या चर्येला अनुसरून, इकडे चर्या म्हटला म्हणजे मनुष्याची चर्या असते, रागचर्या आहे, द्वेषचर्या आहे, मोहचर्या आहे, वासनाचर्या आहे, अनेक प्रकारच्या चर्या भगवंताने सांगितल्या आहे. तर त्या चर्येला अनुसरून भगवंत तिला उपदेश करतात. वयाच्या 7व्या वर्षी विशाखा मातेला भगवंत जेव्हा उपदेश करतात, वयाच्या 7व्या वर्षी माता विशाखा श्रोतापन्न होत असते. 500 तिच्या मैत्रिणीसोबत माता विशाखा ही श्रोतापन्न बनते. बघा, वयाच्या 7व्या वर्षी म्हणजे वयाचं 7वं वर्ष काय वय असेल, 7 वर्षाची असताना माता विशाखा श्रोतापन्न बनत असते. अगदी वयाच्या 7व्या वर्षापासून 120 वर्षापर्यंत माता विशाखा उपोषित शिलाचं आचरण करत असते, उपोषित शील धारण करत असते. मग पौर्णिमा असेल, अमावस्या असेल आणि 2 अष्टमी असते. हे 4 दिवस, महिन्याचे 4 दिवस माता विशाखा उपोषित शिलाचं आचरण करत असते. आणि तिच्यामुळे तिला ज्या गोष्टी प्राप्त झाल्या होत्या, ती जे जशा प्रकारचं जीवन जगत होते, तर ते जीवन अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या समोर एक आदर्शवत अशा प्रकारचं ते जीवन आहे. माता विशाखा 120 वर्षाची जीवन जगली असताना जेव्हा ती विहारामध्ये जात असे, बघा आरोग्य कसं असते, माणसाचं आरोग्य कसं असते. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की माता विशाखा 120 वर्षाची असताना जेव्हा विहारामध्ये आपल्या नातीपुतीसह जात असे, तेव्हा अगदी 16 वर्षाच्या तरुणीसारखं माता विशाखेचं आयुष्य होतं. म्हणजे तिची जी चर्या आहे, ती चर्या अगदी 16 वर्षाच्या तरुणीसारखी होती. भगवंत असे म्हणतात की तिने केलेल्या त्या कुशल कर्माचा तो एक प्रभाव असतो. माता विशाखा म्हणजे रस्त्याने चालत असताना असं वाटत असे की एक 16 वर्षाची तरुणी चालत आहे. माता विशाखेला 20 मुलं होते, 10 मुलं आणि 10 मुली. साहित्यामध्ये उल्लेख आहे 20 मुलाची माता, 20 मुलाची माता जेव्हा रस्त्याने चालत होते, तर ज्याप्रमाणे एक मुलाची आई जशी तरुण दिसते, अगदी तशा प्रकारे माता विशाखा 20 मुलांची आई असताना अगदी 16 वर्षाच्या मुलीसारखी दिसत असते. माता विशाखा चालत असताना असं वाटत असे की ती चालत राहावी, म्हणजे तिची चर्या तशी होती. माता विशाखा जर बोलत असेल तर भगवंत असे म्हणतात की तिचा जो आवाज आहे तो अत्यंत मधुर होता. विशाखा बोलत असेल तर
तर ती फक्त बोलत राहावी असं वाटत होतं. विशाखा ज्या अवस्थेमध्ये असेल, ती जर झोपलेली असेल तर त्या झोपण्याच्या अवस्थेमध्ये तिला बघावं असं वाटत असेल. ती चालत असेल तर चालण्याच्या अवस्थेमध्ये ती चालत राहावी असं वाटत असेल. जसं पहिल्यांदा राजगृहाचा प्रसंग आपण बघतो, जेव्हा सिद्धार्थ गौतम राजगृहामध्ये, जेव्हा पांडव पर्वतावरून राजगृहामध्ये भिक्षाटन करण्यासाठी येतात. राजा बिंबिसार जेव्हा त्यांना बघतो, पाहतो, त्यांची चर्या बघतो, त्यांचं चालणं बघतो, त्यांचं वागणं बघतो आणि आपल्या सेवकाला सांगतो की बघ हा संन्यासी कोण आहे. त्याच्या चालण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या वागण्यावरून तो एखाद्या उच्च कुळामध्ये आहे असं वाटते. जेव्हा सिद्धार्थ गौतम पहिल्यांदा राजगृहामध्ये भिक्षाटन करत होते, लोक त्यांना बघल्याबरोबर पाहणारे लोक पाहत होते, त्यांच्या चालण्याकडे पाहत होते, त्यांच्या वागण्याकडे पाहत होते. म्हणजे चालण्याची जी चर्या आहे, म्हणजे माणसाचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावावरून माणसाच्या मनाची मानसिकता ही स्पष्ट होत असते. धर्मांतर केल्यानंतर बाबासाहेबांना पत्रकाराने प्रश्न केला होता की बाबासाहेब, आपण धर्मांतर करत आहात, मग नव्याने आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात, मग नव्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर म्हणजे बौद्ध लोक कोण आहेत, बौद्ध लोक कसे आहेत, मग नेमकं कसं ओळखलं पाहिजे. हा बौद्ध व्यक्ती आहे, मग याची आयडेंटिटी काय आहे, याची ओळख काय आहे. बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात, ज्यांच्या चालण्यामध्ये, ज्यांच्या बोलण्यामध्ये, ज्यांच्या वागण्यामध्ये संयम असेल, चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये संयम असेल, त्याची चर्या अत्यंत संयमशील असेल, त्याचं वागणं अत्यंत चांगलं असेल, त्याचं बोलणं अत्यंत चांगलं असेल, त्याचा व्यवहार अत्यंत चांगला असेल, आचार विचार आणि व्यवहार जर चांगला असेल तर तो व्यक्ती समजावा बौद्ध आहे. बौद्ध धर्म नव्हे, बौद्ध जात नव्हे, बौद्ध बुद्ध ज्ञान हे तत्वज्ञान. जो मनुष्य आपला आचार विचार आणि व्यवहार शुद्ध ठेवत असेल तर तो व्यक्ती बौद्ध आहे. मग तो बौद्ध समाजाचा असो किंवा अन्य कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही संप्रदायाचा असो, कुठल्याही स्तरामध्ये जीवन जगणारा असो, ज्यांचा आचार विचार आणि व्यवहार जर शुद्ध असेल, पवित्र असेल तर तो व्यक्ती मात्र बुद्ध आहे, तो ज्ञानी आहे, तो प्रज्ञावान आहे. आणि मनुष्याचं आचरण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. विशाखा मातेचं आचरण तशा प्रकारचं होतं. विशाखा माता तर अत्यंत सुंदर होती, तिचं सौंदर्य अत्यंत सुंदर होतं, तिला आयुष्याचा लाभ सुद्धा झाला होता, तिला वर्णाचा सुद्धा लाभ झाला होता. ती एवढी सुखी होती, एवढी समाधानी होती की तिच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नव्हतं. अत्यंत सुखपूर्वक असं ती जीवन जगत होती, अत्यंत सुखी आणि समाधानी ती जीवन जगत होती. सर्व प्रकारचं सुख, ज्याला सर्व प्रकारचं सुख म्हटलं जातं. संसारामध्ये आपण जीवन जगत असताना मी सुखी असावं, मी समाधानी असावं, कारण मनुष्य जो काही जीवन जगतो तर तो केवळ सुखासाठी जगतो. ऐक ना, आपण जे जगत आहोत, ऐक ना, मनुष्य या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक सत्व मी सुखी असावे, मी सुखपूर्वक जीवन जगावं, मी समाधानी असावं, माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नसावं असं प्रत्येक मनुष्याला वाटते. परंतु प्रत्येक मनुष्य सुखीच नाही आहे किंवा प्रत्येक मनुष्य सुखाच्या मार्गाने सुद्धा जात नाही आहे. शिशुपोन मध्ये भगवंत आणि आनंद म्हणते जेव्हा वास्तव्य करत होते, तेव्हा आनंद म्हणते भगवंताला सहज म्हणतात, प्रश्न करतात की भगवान, आपल्यासारखा एवढा सम्यक संबुद्ध आहेत, आपल्यासारखे महान असे मार्गदाता आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, ज्ञानी आहेत, प्रज्ञावान आहेत, जगाचे कल्याण करते आहेत, भूत भविष्य वर्तमान जाणणारे आहेत. भगवान एवढा चांगला उपदेशक, एवढा चांगला सारथी असताना सर्वच्या सर्व लोक सुखी का नाहीत भगवान, सर्वच्या सर्व लोक सुखाला का प्राप्त होत आहेत भगवान, असा प्रश्न आनंद म्हणते भगवंताला करतात. तेव्हा भगवंत असे म्हणतात की आनंद, तू हे जे झाडाचे पानं आहेत खाली पडलेले हातामध्ये घे. हातामध्ये आनंद म्हणते घेतात. तेव्हा भगवंत असे म्हणतात की आनंद, तुझ्या हातामध्ये झाडाची पानं अधिक आहेत का या वनामध्ये असणारे पानं, या झाडाला असणारे पानं अधिक आहे. तेव्हा आनंद म्हणतो की भगवान, आपल्या हातामध्ये असणारे पानं हे आपण मोजू शकतो, अगदी नगण्य आहे, या झाडावरचे पानं असंख्य आहे. भगवंत असं म्हणते आनंदा, अगदी असंच आहे. या संसारामध्ये सुखाच्या मार्गाने जाणारे लोक अगदी बोटावरती मोजण्यासारखे आहेत. सुखाच्या मार्गाने जाणारे लोक अत्यंत फार कमी आहेत.
भगवंत असे म्हणतात की नदीच्या किनाऱ्याने जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. नदीच्या किनाऱ्याने जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. नदीच्या प्रवाहाला पार करून पहिले तीरी जाणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. नदीचा हा प्रवाह पार करणे म्हणजे काय, ज्याला भगवंत असे म्हणतात की जो कामाचा प्रवाह आहे, जो अविद्येचा प्रवाह आहे, जो तृष्णेचा प्रवाह आहे, जो दृष्टीचा प्रवाह आहे, हा या प्रवाहाला जो पार करून जात असतो तो निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त होत असतो. आणि म्हणून हा जो प्रवाह आहे हा दुःखाचा प्रवाह आहे, या संसाराचा प्रवाह आहे. या संसाराच्या प्रवाहाला पार करणारे लोक फार कमी आहेत असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि या संसाराला पार करण्यासाठी आपलं शील मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं शील अत्यंत परिपक्व असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शीलाशिवाय कुठल्याही प्रकारचं सद्धमाला आपण धारण करू शकत नाही. शीलाशिवाय कुठल्याही प्रकारे चांगल्या प्रकारच्या धम्माला आपण धारण करू शकत नाही. कारण शील हा आपल्या जीवनाचा पाया आहे. शील जर मजबूत नसेल तर आपण कुठलंही धम्म तत्वज्ञान अंगीकार करू शकत नाही किंवा त्याचं अनुसरण आपण करू शकत नाही. आणि शीलाला आपण धारण केलं पाहिजे. आपण शीलाला समजून घेतलं पाहिजे. माता विशाखेबद्दल सांगत असताना सांगत होतो की ते सर्व प्रकारच्या सुखाने युक्त होते. सर्व प्रकारचं सुख, अगदी दागदागिन्याचं सुख असेल, अगदी धनसंपत्तीचं सुख असेल, सर्व प्रकारचं सुख माता विशाखेकडे होतं. तर तिने केलेल्या त्या कुशल कर्मामुळे, त्या पुण्य कर्मामुळे, तिने केलेल्या त्या कर्मामुळे ते सर्व काही प्राप्त झालं होतं. कारण कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण जे देऊ ते आपल्याला प्राप्त होते असं म्हटलं. तुम्ही जे जे देसाल ते ते प्राप्त होते. जमिनीमध्ये जे तुम्ही पेराल ते उगवत असते. जर तुम्ही जमिनीमध्ये चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार आहे. जमिनीमध्ये जर वाईट पेरलं तर ते उगवणार नाही आहे. अगदी आपलं मन तसंच आहे. आपल्या मनामध्ये जशा प्रकारचे चांगले विचार जर आपण पेरू, चांगल्या विचाराला आपल्या मनामध्ये आपण स्थान देऊ तर त्या ठिकाणी आपल्याला ते सुख प्राप्त होणार आहे. जर आपण आपल्या चित्तामध्ये चांगले विचार जर पेरले नाही, चांगल्या विचाराला जर आपण स्थान दिलं नाही तर मात्र सुखाची अपेक्षा आपण करू शकत नाही. आणि सुख प्राप्त होण्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं अनुसरण केलं पाहिजे. चांगल्या प्रकारे शीलाला आपण धारण केलं पाहिजे. दान कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. दान कर्म म्हटलं की सहज लोकांना असं वाटतं की दान म्हणजे पैसे, है की नाही. दानाची व्याख्या करत असताना फार संकुचित व्याख्या आपण करतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीची व्याख्या करत असताना अत्यंत संकुचित अशी आपली व्याख्या असते. दान म्हटलं की पैसे, दान म्हटलं की पैसे बिलकुल नाही. अत्यंत संकुचित चित्तातून निघालेली ही व्याख्या आहे. दान म्हणजे पैसे, नाही का. 10 रुपये दिले तरी आपण म्हणतो की धम्मदान दिलं. सरळ सरळ आपल्याला माहित असते की पैसे दान दिले तरी म्हणतो आपण धम्मदान दिलं. व्याख्या चुकीच्या केल्या आहेत. दानाची व्याख्या करत असताना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये भगवंत असे म्हणतात की दान म्हणजे त्याग. दान म्हणजे त्याग. सहज आणि साधी सोपी भाषा आहे. दान म्हणजे त्याग. मग तो त्याग कुठलाही असो, तो संपत्तीचा त्याग असो, तो वेळेचा त्याग असो, तो शरीराचा त्याग असो, या सृष्टीमध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या त्या वस्तू जेव्हा आपण देत असतो त्याला त्याग असं म्हटलं. म्हणजे त्याग आपण का केला पाहिजे, कारण त्याग केल्यामुळे लोभाची जी वृत्ती आहे आपल्या मनामध्ये जी लोभाची वृत्ती आहे तर ती कमी होत असते. त्याग करणे म्हणजे लोभाला कमी करणे, म्हणजे दान करणे म्हणजे लोभाला कमी करणे. जेवढा त्याग अधिक तेवढं दुःख कमी. जेवढा लोभ आपला अधिक असेल तेवढं दुःख आपल्याला प्राप्त होत असते. त्याग कसा असावा, ऐक ना, त्याग कसा असावा. एक छोटस उदाहरण सांगतो की त्याग कसा असावा. सहज एखादी भगिनी, एखादी महिला, बघा त्यागाची भावना कशी असू शकते. एखादी भगिनी सकाळी अंघोळ केलं, एखाद्या फंक्शनला जात आहे, सकाळी अंघोळ करून चांगल्या प्रकारे साज शृंगार तिने केलेला आहे. उदाहरण त्याग कसा असतो. एखादी भगिनी अंघोळ करून साज शृंगार करते, चांगल्या प्रकारचे वस्त्र परिधान करते आणि चांगल्या प्रकारचे वस्त्र परिधान करत असताना आपल्याला जायचं आहे कुठेतरी एखाद्या फंक्शनला, एखाद्या कार्यक्रमाला, आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा मेकअप करून ती त्या कार्यक्रमासाठी जात आहे.
आणि कार्यक्रमासाठी जात असताना आपलं सौंदर्य अधिक खुलावं, आपलं सौंदर्य अधिक चांगलं दिसावं म्हणून सहज एखादं सुंदर असं गुलाबाचं फूल आपल्या डोक्यामध्ये, आपल्या वेणीमध्ये ती लावत आहे. फूल घेत आहे लावण्यासाठी, त्यागाची भावना. फूल लावण्यासाठी घेत आहे आणि सहज आरशासमोर ती जाते फूल लावण्यासाठी आपल्या वेणीमध्ये. आणि आरशासमोर जात असताना आरसा अशा ठिकाणी आहे, आरशामध्ये बघते आता फूल लावणार आहे, अत्यंत प्रसन्न आहे, स्वतःचं सौंदर्य वाढवायचं आहे, स्वतःचं मन प्रसन्न करायचं आहे. आणि अत्यंत प्रसन्न चित्ताने जेव्हा आरशाच्या समोर ती जाते, आता एका क्षणामध्ये ती फूल आपल्या वेणीवरती लावणार आहे. आरशामध्ये आपला चेहरा बघते आणि एका क्षणामध्ये आरशामध्ये तिला पाठीमागे बुद्धाची मूर्ती दिसते. तिला पाठीमागे बुद्धाचं रूप दिसते, बाबासाहेबांचं रूप तिला दिसते. आणि एका क्षणामध्ये ती असा विचार करते की माझ्या डोक्याला हे केस, म्हणजे जे डोक्याला फूल लावण्याच्या ऐवजी, माझ्या डोक्याला हे फूल लावण्याच्या ऐवजी हे फूल जर मी बुद्धाच्या चरणावरती ठेवेल तर माझं पुण्यकर्म होईल, माझं कुशल कर्म होईल. म्हणजे एका क्षणामध्ये स्वतःचं सुख, ऐक नाही, एका क्षणामध्ये स्वतःचं सुख प्राप्त व्हावं, स्वतः सुखी व्हावं, स्वतः सुंदर दिसावं, या भावनेला त्यागून, या भावनेला त्यागून ती त्याच फुलाने बुद्धाची पूजा करते. म्हणजे अशा प्रकारे त्यागाची जी भावना आहे, त्यागाची जी वृत्ती आहे, तर ती त्यागाची भावना आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. अनाथ पिंडकाचं उदाहरण आपण घेतो. चित्त आणि चैतसिक अवस्थेने ज्याला दान असं म्हटलं आहे, चित्त आणि चैतसिक वृत्तीने जेव्हा दान केलं जातं, जेव्हा त्याग केला जातो, भगवंत असे म्हणतात की त्याचं पुण्य, त्याचं फळ अत्यंत महान आहे. अनाथ पिंडक जो अनाथाला दान देत होता, ऐकलं, जो सुदत्त, जन्माने आई वडिलांनी नाव सुदत्त ठेवलं, परंतु एवढा दानशूर होता, एवढा दान देत होता की लोकांनी त्याचं नाव अनाथ पिंडक ठेवलं. अनाथाला दान देणारा, पिंड म्हणजे दान, एक अनाथ लोकांना पिंड देणारा अनाथ पिंडक ठरला. जेव्हा तो पहिल्यांदा भगवंताला भेटतो, पहिल्यांदा भगवंताला भेटल्यानंतर तो असं म्हणतो की भगवान, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की भगवान मला सुद्धा माहित नाही की माझ्याकडे किती संपत्ती आहे. ही संपत्ती मला दुःख देते भगवान, या संपत्तीमुळे मी दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो, तरी सुद्धा मला यामध्ये समाधान आहे. का? कारण माझ्या या व्यवसायावरती, माझ्या कामावरती हजारो लोक त्या ठिकाणी उपजीविका करतात, हजारो लोक सुखपूर्वक जीवन जगतात आणि म्हणून भगवान मला याच्यामध्ये समाधान आहे. पहिल्यांदा जेव्हा तो भगवंताकडे येतो तर असं म्हणतो की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे. जेव्हा बुद्धाचा तो उपासक बनतो, हळूहळू जेव्हा तो दान कर्म करतो, दान कर्म करत असताना शेवटी एक वेळ अशी येते की अनाथ पिंडकाकडे दान देण्यासाठी काहीच राहत नाही. एक वेळचा प्रसंग आहे जेव्हा तो आपल्या गच्चीवरती बसतो आणि गच्चीवरती बसल्यानंतर तो विचार करतो की मी आता विहारामध्ये जात आहे. कारण अनाथ पिंडकाची आणि माता विशाखेची एक विशेषता असते, ते जेव्हा जेव्हा विहारामध्ये जात असत, दोन वेळा ते विहारामध्ये जात असत, एक सकाळच्या प्रहरी आणि संध्याकाळच्या प्रहरी. माता विशाखाचा आणि अनाथ पिंडकांचा नित्य नियम ठरलेला असे की ते दोन प्रहरी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात असत, भिक्खू संघाचं दर्शन घेण्यासाठी जात असत. आणि जेव्हा जेव्हा ते भगवंताकडे जात असत, भिक्खू संघाकडे जात असत, तेव्हा तेव्हा काही ना काही ते दान घेऊन जात असत. या वेळचा प्रसंग अनाथ पिंडकाकडे काही देण्यासाठी नाही आहे. आपल्या गच्चीवरती दालनामध्ये तो बसतो आणि विचार करतो की भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, भिक्खू संघाचं दर्शन घ्यायचं आहे, मग माझ्याकडे तर देण्यासाठी काहीच नाही आहे. बघा, एक वेळ अशी येते की तो म्हणतो की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की माझं मला सुद्धा माहित नाही. आणि एक वेळ अशी येते की तो म्हणतो की माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही आहे, तो सर्वस्व संघासाठी अर्पण करत असतो. विचार करत असताना तो आपल्या गार्डन मधली एक टोपलभर माती घेतो आणि जेतवन मध्ये जातो. जेतवनामध्ये गेल्यानंतर एक छोटस रोपट असते, एक छोटस झाड असते, त्या झाडाच्या बाजूला ते टोपलभर माती टाकतो आणि धर्मसभेमध्ये जाऊन बसतो. धर्मसभेमध्ये बसताना भगवंत जाणतात तरी सुद्धा विचारतात की अनाथाचा नाथ, अनाथ पिंडक भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आला, संघाचं दर्शन घेण्यासाठी आला, परंतु आज अनाथ पिंडकाने
काही सुद्धा आणलं नाही असं वाटते, असं दिसते. तेव्हा अनाथ पिंडक म्हणतो की भगवान जोपर्यंत अनाथ पिंडकाच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत भगवान असं कधीच होणार नाही की अनाथ पिंडक भगवंतासाठी संघासाठी काही आणणार नाही. तेव्हा भगवंता समजा की अनाथ पिंडक तुम्ही आज काय आणलं, तर तेव्हा अनाथ पिंडक म्हणतो की भगवान एक टोपलभर माती आज मी आणलेली आहे, एका झाडाला टाकलेली आहे. भगवंत म्हणतात की त्याने काय होणार आहे. अनाथ पिंडक म्हणतो की भगवान ज्या झाडाला एक टोपलभर माती मी टाकली आहे त्या मातीच्या आधाराने तिच्यामध्ये असणारे जे पोषक तत्व आहे त्या पोषक तत्वाच्या आधाराने ते झाड मोठं होईल. भगवंत म्हणतात की मग काय होईल. ते झाड मोठं झाल्यानंतर भगवान त्या झाडाखाली एखादा भिक्खू बसेल, तिथे साधना करेल, ध्यान करेल, मग तो स्वतःपन्न होईल, सकृतागामी होईल, अनागामी होईल, कदाचित अरंत होईल. भगवान त्यांना सुख लाभेल. मग तुम्हाला काय लाभेल. भगवान जर त्यांना स्वतःपन्न सकृतागामी अनागामी अरंत ही अवस्था प्राप्त झाली तर माझ्या चित्ताला माझ्या मनाला सुद्धा सुख लाभेल, समाधान लाभेल की त्या झाडाखाली बसून एखादा भिक्खू हा अनागामी अवस्थेला स्वतःपन्न अवस्थेला सकृतागामी अवस्थेला प्राप्त झाला. भगवंत असे म्हणतात की साधू साधू अनाथ पिंडक म्हणजे मनाची जी चेतना आहे, चेतनाहं कमं भिक्खवे असं म्हटलं आहे. चेतनेच्या आधाराने जे जे काही आपण कर्म करत असतो त्या कर्माचा परिणाम, त्या कर्माचा विपाक आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असा होत असतो. म्हणून कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना अत्यंत चेतनायुक्त चित्ताने म्हणजे प्रसन्न चित्ताने आनंद चित्ताने आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून धम्मदेशना श्रवण करत असताना, दान कर्म करत असताना, शीलाचं अनुसरण करत असताना किंवा कुठल्याही प्रकारे प्रज्ञेचा अभ्यास करत असताना आपलं शरीर आणि मन हे अत्यंत प्रसन्न असलं पाहिजे, प्रमुदित असलं पाहिजे आणि आनंदी असलं पाहिजे. जर अशा प्रकारे आपल्या चित्ताची अवस्था असेल तर ते आपलं महान असं पुण्यकर्म होते, असीम असं पुण्यकर्म होते. आणि पुण्याचा आधार हा आपल्या सुखाचा आधार आहे. पुण्य जर असेल तर आपण सुखी असू, पुण्य जर असेल तर आपण समाधानी असू, पुण्य जर असेल तर आपलं जीवन सार्थक आहे. आणि आज आपल्या जीवनामध्ये जे जे काही पुण्य आपण संपादन केलं आहे धम्मदेशना श्रवण करून, शीलाचं अनुसरण करून, प्रज्ञेचा अभ्यास करून एकंदरीत या सर्व प्रकारच्या कुशल कर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना आयुष्यभर सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य. साधु साधु साधु. प्रिय सज्जनांनो, या ठिकाणी पूज्य भदंत धम्मबुद्धीजी यांनी अतिशय मार्मिक महत्वपूर्ण अनेक उदाहरणं देऊन साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला धम्म समजून सांगण्याचा प्रयत्न केला.